एक महाराज होते, फार अभ्यास होता त्यांच्याकडं, आणि एक असा भक्त आला त्यांच्याकडे धावत धावत. महाराज साहेब म्हणला, सारखं डोकं दुखतंय म्हणला माझं, सारखं ह्या डोक्यावर कायम त्रास आहे, असं वाटतं की डोकं फोडून घ्यावं, काहीतरी उपाय सांगा. महाराज त्याला म्हणले, एक काम कर, 30 दिवसांनी मला भेट, 30 दिवसांनी भेटल्यानंतर मी तुला तुझं डोकं का दुखतंय ना यावर उपाय सांगेन. फक्त म्हणले, जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त 30च दिवस जिवंत राहणार आहे. ह्यानं महाराज सोडलेच, पळत पळत पहिल्यांदा भावाकडे गेला. भावाचं दोघांचं भांडण होतं. भावाला म्हटलं, ह्या सरीवनं भांडण होतं ना रानाच्या, अख्खी सर दिली तुला, आता भांडायचं नाही तुझ्याशी. बायकोशी लई दिवस गोड बोलला नव्हता, बायकोशी दररोज गोड बोलायला लागला, पोरांच्या गाठी बेटी पडत नव्हत्या, पोरांना सकाळ संध्याकाळ वेळ द्यायला लागला. असं वाटलं की 30 दिवस कधी गेले ना, ह्या डोक्यात नाहीच ना, हे जे अडवायचे ते जे दिरवायचे त्याचा कार्यक्रम करायचं, वाईट काहीच येत नव्हतं. जे येत होतं ना ते चांगलंच होतं. आणि ज्यावेळी 30व्या दिवशी